मी जेव्हा एपिसोड बघतो माझे तेव्हा मला चुका दिसतात त्यातल्या. मला ती गोष्ट वगैरे तर माहीतच असते. त्या पहिल्या फिल्मच्या प्रीमियरला मी गेलो नव्हतो घाबरून. सिरियलला काय होतं, म्युझिक नंतर ऍड होतं. असं वाटतं म्युझिक मिसमॅच होतं. म्युझिकचा टेम्पो ठाक 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 ठाक. तर त्या प्रोसेस बद्दल आपण जे बोलत होतो, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. आपण एक दीर्घांक केला होता मस्तानीचं तख्त नावाचा, आणि त्याच्यामध्ये खूपच अवली कॅरेक्टर होतं तुझं, काहीतरी वेगळंच कॅरेक्टर होतं. हा, ते इमॅजिन फॅन्टसी होती ना ती. त्या कॅरेक्टरचं फॅन्टसी मधलं एक कॅरेक्टर होतं ना, इमॅजिनेशन होतं त्याचं एक. पण त्याचा मला एक सीन आठवतोय की जिकडे तुषार गवारे डिरेक्ट करत होता आणि तो एक सीन बसवत होता. दोघांचा सीन होता. बाबू आवडे होता आय गेस त्या सीन. बाबू आणि तुझा दोघांचाच फक्त सीन होता. आणि तो एक सीन साधारणपणे तू 4 वेळा वगैरे म्हणजे तो बसवत असताना तो 4 वेळा परफॉर्म झाला आणि 4ही वेळेस तू एक वेगळा परफॉर्मन्स दिला होतास. परत एकदा आता हेच की नाटकांसाठी तुझ्याकडे वेळ आहे, तुझ्याकडे एक टाइम पिरियड आहे हे डिसाईड करायला की तुझं कॅरेक्टर काय पद्धतीने फ्लो होणार आहे किंवा त्याला तुला नक्की काय पद्धतीचं स्वरूप द्यायचं आहे. तू एका मालिकेला तू जर का एक स्वरूप दिलंस तर दिलंस ना रे मालिकेच्या पात्राला. मग आता तू एवढ्या इम्प्रॉम्प्टू पद्धतीने किंवा इतक्या स्पॉन्टेनियस पद्धतीने की मी आता ह्या सीन मध्ये हे करायचं ठरवलं तर झालं, हे पुढे लॉक झालं ना. पण नाही, मी काय म्हणालो की कॅरेक्टरचं जे मेन जिस्ट आहे तो थोडी बदलायचं आपल्याला. ओके, तो त्या सीनला कसा अप्रोच करतोय किंवा त्या वाक्यांना कसा अप्रोच करतोय हे बदलू शकतो ना आपण. ओके, हा, तुझा मूळ आता मी जो गौरव आहे त्याच्यात मी 10 वेळा तू आज मी वेगळा गौरव आहे, उद्या वेगळा गौरव असं नाही ना. आजचा गौरव त्या आजच्या सिच्युएशनला असा फेस करतोय तर उद्या वेगळ्या पद्धतीने करेल. तेच तुझ्या ऍक्टिंगच्या प्रोसेसमध्ये तू अप्लाय करूच शकतो ना. तर तेच आहे, त्याच्यात काही असं काही रॉकेट सायन्स नाही, वेगळं मी काय वापरत नाहीच आहे. ओके, हे इतकं फ्री फ्लोईंग तुझं पण असतं बघ सीनवरती काम करण्याची पद्धत. काय ना, ते खरं तर जितकं खोदाल तितकं मिळत जाणार आहे. नाटकाच्या बाबतीत पण तू तालमी करून पहिल्या प्रयोगाला तुला मिळतच असं थोडी आहे. बरोबर, कदाचित 1000 प्रयोगानंतरही नाही मिळणार. आणि तेच तू फुटेज जर का 2-3 वर्षांनी बघितलं तर तुला वाटेल नाही मी इथे चूक केली. मी तर माझे एपिसोड्स बघतच नाही. मी नाहीच बघत. मी ठिपक्यांच्या रांगोळीचे 650-700 एपिसोड असे मी 35 एक एपिसोड बघितले असेल सुरुवातीचे. आणि कसं जातंय, हा लुक कसा दिसतोय एवढं बघण्याकरता. मी जेव्हा एपिसोड बघतो माझे तेव्हा मला चुका दिसतात त्यातल्या. मला ती गोष्ट वगैरे तर माहीतच असते, ते ऍक्शन रिॲक्शन सगळ्या माहीत असतात. पण अरे मी हे वाक्य असं नव्हतं घ्यायला पाहिजे किंवा हे मी पटकन घेतलं, हे अजून वेळ घ्यायला हवा होता. ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना त्या मला सगळ्या दिसतात. कारण आपण त्या धंद्यातच होत ना. आपण समजा आम्ही गहू विकायला बसलो एकत्र, तर ह्याच्या गव्हाची क्वालिटी माझ्या गव्हाची क्वालिटी, आणि एखादा गिरायक येणार आणि तो बघणार, त्याला त्यातलं जास्त डिटेल नाही कळणार पण जेवढं मला त्यातलं माहिती आहे. त्याच्या वजनापासनं, त्याच्या रंगापासनं, आणि ज्या पोत असतो आपला तो सगळा जो आपण ओळखतो नट म्हणून, मला ते बघताना नेहमीच असं वाटतं की हे गडबड दिसतोय, मी छान नाही दिसलो ह्याच्यात. इथे जे गरजेचं होतं रोमॅन्टिक सीनमध्ये, किंवा मी खूप फास्ट बोललोय हे ठेरावाने बोलायला हवं होतं. आणि खूपदा काय होतं नाटकात एक प्लस पॉईंट असा मिळतो की आपल्याला म्युझिक ऐकायला येत असतं. सिरियलला काय होतं म्युझिक नंतर ऍड होतं. मग असं वाटतं म्युझिक मिसमॅच होतंय, म्युझिकचा टेम्पो ठाक 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 आहे, मी बोलतो असा आहे. ते आता हातात नाही ऑफकोर्स, पण ह्या गोष्टींचा नंतर जरा त्रास होतो की अरे यार, म्हणजे फायनल प्रोडक्ट आपल्याकडे जरासा तो ह्या मालिका विश्वांचं जरासा एक ड्रॉबॅकच आहे. तर त्यामुळे डिरेक्टरच्या हातात खूप गोष्टी नसतात. खूपदा वाक्य असे लिहून येतात ना की ते बोलताना अवघडले पण येतं. अवघडले पण म्हणजे ऍक्टिंग करतो आहे मी अशा पद्धतीचे वाक्य लिहून आलेले असतात, जे आपल्याला आपल्या पद्धतीने थोडे सोपे बोलीभाषेतले करून घ्यावेसे वाटतात. आणि खूपदा ती मुभा मिळतेही आणि खूपदा नाही मिळत. पण लकीली माझ्या बाबतीत ती खूपदा मुभा दिली डिरेक्टरने मला की हा तुझ्या पद्धतीने करून घे. ते बोलीभाषा आमच्याकडे विनोद सरांनी पण ते, मंदार सर सुद्धा ते करतात. आता परवाच मी एक सिरियल बघत होतो, त्यात पोलीस इन्स्पेक्टर असतो, तो त्या चोराला म्हणतो की तू एवढं बोलूनही बधत नाहीयेस. कुठला इन्स्पेक्टर, आज तू गेलास कुठल्या स्टेशनमध्ये तर कुठला इन्स्पेक्टर बधत नाहीये वगैरे असं बोलतो.
असं नाही ना बोललं जात, पण त्या लेखिकेला किंवा त्या लेखकाला त्याच्या बोलीभाषेतलं ते वाक्य म्हणून त्यांनी ते लिहिलं असेल, पण प्रत्यक्ष इकडे ग्राउंडवर लोक कसं बोलतात, काय बोलतात तसं बोलत नाही. तर खूपदा अशी काही वाक्य येतात की जी खूप अलंकारिक असतात, त्या कॅरेक्टरला न जाणारी असतात, त्या कॅरेक्टरची तेवढा बुद्ध्यांकच नसतो की ते शब्द तो वापरेल. तर मग आपण त्या गोष्टी चेंज करून घेत असतो. तर आपल्या माध्यमात इतका स्पीड आणि पटापट सगळं करून द्यायचं असतं ना, त्यामुळे त्या गोष्टी आपण खूपदा करून घेतो. याच्यात काही ड्रॉबॅक्स आहेत त्याचे. तेच ड्रॉबॅक आणि तेच आहे की मी सुद्धा माझे एपिसोड्स बघत नाही. मी माझ्या पहिल्या फिल्मच्या प्रीमियरला मी गेलो नव्हतो घाबरून. मला स्वतःला 70 mm वर बघायचं, नको 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 काहीतरी कारण काढून अरे नाही बरंच नाही की काहीतरी तत्सम कारण देऊन मी गेलो नव्हतो. तर ते खरं तर विनोद सर आम्हाला म्हणजे कोणालाही ते सांगतातच की तुमचे एपिसोड तुम्ही पूर्णपणे बघितलेच पाहिजेत. आता मी त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही बघितलंच पाहिजे की तुम्ही कसे दिसताय, काय दिसतंय. बरोबर, तुझा हा मुद्दा पण. तुम्ही आपण करत असतो ना, आता मी हे जे बोलतोय हे कॅमेऱ्यावर कसं दिसतंय याचा अंदाज नसतो आपल्याला की हे असंच दिसतंय. आपण आतून करताना आपल्याला नॅचरल करतोय आणि आपण चांगलं करतोय फील होत असतं, पण ते तुला स्क्रीनवर तसं वाटेलच असं नाही. बरोबर. तर मग ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी हे जो तू म्हणाला, म्हणून मी सुरुवातीचं 35 एक एपिसोड बघतो किंवा सुरुवातीचं बघतो कसं जातंय, एकदा कसं जातंय ह्याचा मला अंदाज आला ना की मग मी तसा रेग्युलरली नाही बघत, पण अधूनमधून बघत असतो. हा सीन मी खूप चांगला केला होता करताना, पण बघू बरं तो प्रत्यक्षात तसा स्क्रीनवर दिसतोय का. आणि खूपदा ते सांगता येत नाही तुम्हाला, तुम्ही खूप रडलात, खूप इमोशनल केला आणि तो खोटा वाटतो सीन बघताना. किंवा एखादा सीन आपण खूप असं हलक्या हाताने करून जातो की अरे यार हा मजा नाही आली. डिरेक्टर म्हणतो मस्त केला तुम्ही, मस्त केला. आपला असं तुम्ही उगाच बोलताय माझं मन राखायला, पण तो स्क्रीनवर जेव्हा एपिसोड मध्ये बघतो आपण तेव्हा चांगला वाटतो तो. बरोबर. तर त्याचे जे अंदाज आहेत ते अजून यायचेच आहेत आम्हाला. आणि मला असं वाटतं की ते अंदाज येणारच नाहीत कधी, कारण आपण जसजसे आपण अपडेट होत राहणार तसं ते आपलं माध्यमच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सरप्राईज करत राहणार आहे. सो आपण त्या क्षणात राहिलं पाहिजे. पण पुढे कसं दिसेल आणि काय ह्याच्यापेक्षा करताना तुम्ही बेस्ट करताय असंच वाटलं पाहिजे. रादर त्या क्षणाला, त्या क्षणानंतर तुम्हाला वाईट वाटलं दॅट इज ओके. करताना अरे घाण करतोय मी, मग ते घाणच येणार, त्यात काय हे नाही. त्यामुळे तिची तयारी वियारी ते सगळं करताना कॉन्फिडेंटली करायचं. करताना तो बेस्ट एफर्ट झाला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तो नसतोच कधीच. बरोबर, पण तो झाला पाहिजे तुमच्या पद्धतीने. तुम्ही तो 6 तुम्हाला वाटलं स्टेडियम बाहेरच जातोय हा बॉल, जायलाच पाहिजे. प्रत्यक्षात तो कदाचित बाउंड्रीच्या अलीकडे पण पडेल, पण मारताना त्या कॉन्फिडन्सने मारायचा असा आमचा प्रयत्न असतो. आणि विनोद सर तर आम्हाला विदाऊट म्युझिक वाले रफ कट दाखवायचे मुद्दाम बघा, आणि आपण विदाऊट म्युझिक बाबा नका दाखवू. ते म्युझिकने अजून ते भरतं ना सगळं. बरोबर, ते मुद्दाम दाखवायचं. पण परफॉर्मन्स मधनं काय आपण म्हणतो त्याला एक ठहराव तो काहीतरी आला पाहिजे, त्याच्यामुळे विदाऊट म्युझिक दाखवायचंय किंवा काही, किंवा तुमचा जो न्यूनगंड घालवून टाकणं की बघा, किंवा तुम्ही काय म्युझिकने कदाचित ते भरल्यावर तुमचा तो सीन चांगला दिसत असेल, पण तो विदाऊट म्युझिक आणि सगळं कसा दिसतोय, म्हणजे तुम्ही किती माती खाताय, तुम्ही किती पाण्यात आहात हे दाखवण्यासाठी. हे सगळे कळलं ना, ते एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मदत करतात. पण मेन काय आहे तर तुम्ही कसे करताय, काय करताय हे तुम्हाला याची जाणीव करून देणं. तू जसं आत्ता म्हणालास की मी माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरला किंवा प्रमोशनलाही मी गेलो नाही, तर अनेक वर्ष तू नाटक या क्षेत्रात, मी राज्यनाट्य असेल, व्यावसायिक प्रायोगिक जे काय असतील, मालिका क्षेत्रात तू काम केलेस, ते धर्मवीर 2 मध्ये तू आत्ता दिसलास. प्रवीण तरडे सरांबरोबर काम करण्याचा आणि ओव्हरऑल ह्या पिरियडिकल फिल्मचा तुझ्यावरती कितपत तुझी प्रोसेस आणि ते ऐकायला खूपच भारी आहेत. आणि मला असं वाटतं त्यांनी थिएटर केलंय ना, पण त्यांना फिल्मची भाषा पण कळते. त्याचं त्याने एक बेस्ट मिश्रण आहे. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही एकांकिका केलेल्या आहेत किंवा नाटक केलंय, तर थोडीशी तुमच्या थिएटरची भाषा तुमच्या फिल्ममध्ये डोकावते. तर ते दोन्ही माध्यमं वेगळी आहेत, त्यांची बलस्थानं वेगळी आहेत. तर त्याचं ते एक बेस्ट मिश्रण आहे. आणि प्रवीण सर कधीच म्हणजे असं ते माझ्या म्हणजे मी जे थॉट प्रोसेसने करतो ना की भिडा त्यावेळी त्या क्षणी भिडा, तर ते त्या पद्धतीचे आहेत. ते लिहिलेलं असतं, हे लिहिलंय कोणी लिहिलंय रे,
चला हे बोला हे बोला हे बोला, ऑन सेट ते करतात. हा तू हे बोल तू हे बोल तू हे बोल, आणि मग त्यांना फक्त सरेंडर व्हायचं. त्यांना माहीत असतं काय एंड प्रोडक्ट काय असणार आहे. तर त्यांच्याकडे मी जेव्हा सिरियलमध्ये पण नाटकांमध्ये पण मी असाच असायचो, सरेंडर, डिरेक्टरला सरेंडर होणं. ते मध्ये मला कुठेतरी ते हरवलं होतं की आपल्याला असं वाटायला लागतं नाही आपल्याला तर येतंय, तर आपण पण आपली डिरेक्टरला की नाही मला असं वाटतंय, मला ह्या काही काही ठिकाणी ते असलंच पाहिजे. पण ज्यावेळी तुमचा दिग्दर्शक हुशार असतो आणि आपल्याला कळतं की हा खूप भारी आहे, तर त्याला सरेंडरच व्हायचं. धर्मवीरचा जो सीन आहे पहिल्या ह्याच्यातला जो इतका व्हायरल झाला, मला इतकं हे झालेलं की अरे काय मी काय केलंय, काय करून आलोय. मला असं झालेलं मी काहीच नाही केलंय यार. तो जो विहिरीकडे मार खातो, हा त्याच्या आधी ते पेढे देतात, पेढ्यांचा तो एडिट झाला बऱ्यापैकी, पण तो अख्खा सीन खूपच जास्त इंटरेस्टिंग होता. तर मला असं झालं की अरे यार मी, आणि तेव्हा ते जरा ऍक्टर म्हणून आपल्या ते येतं ना बनचुकेपणा थोडा, तो त्या ह्याने मी तो असं घरी येताना तसं झालेलं, अरे मी हे नाही मी हे केलं असतं. आणि जेव्हा मी तो बघितला तेव्हा असं मग मी हातच टेकले की अरे म्हणजे त्या माणसाला माहिती आहे की हा सीन कसा दिसणार आहे. तर तो तुम्हाला कधीच म्हणजे मी असं खूप इंटरव्ह्यूज बघतो मी, त्याच्यात अनुराग कश्यप वगैरे पण त्यांची ही प्रोसेस आहे असं मला त्यांच्या इंटरव्ह्यूजवरनं तरी कळतं की स्क्रिप्ट सोडा, बरोबर या समोर पण करूया. तर त्या थोडंसं ऑब्व्हियसली त्यांची इंडिव्हिज्युअलिटी आहेच, मी असं काही म्हणत नाही आहे की ते त्याला फॉलो करतात किंवा काय, पण खूप इंटरेस्टिंग त्यांची हे आहे. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही तुम्ही काय करताय, आणि हीच त्याची पॉवर आहे की तुम्हाला कळतच नाही तुम्ही काय करताय, काय या सीनचा इम्पॅक्ट होणार आहे, किंवा तुम्ही त्या झोनमध्ये जाता पूर्ण त्यांच्या, ते एक ऑरा क्रिएट करतात आणि त्याच्यात तुमच्याकडनं ते होतं. मी ते म्हणतो क्षितिश असेल किंवा अजून जे कोणी असतील त्यांना माहीत नसेल की ते काय करतायत, जे आपल्या फुलपाखरूच्या वेळी पण आपल्याकडनं झालं की आपल्याला माहीत नव्हतं आपण काय करतो, आणि तीच गंमत होती. त्याच्यामुळे खूप विजन असलेला माणूस आहे तो. त्यांना माहिती आहे की ही फिल्म पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी दिसणार आहे, तर ती त्यांची गंमत आहे. डिरेक्टर्स विजन. आणि काही काही डिरेक्टर असेच असतात ना की नाही हेच, आता राजकुमार हिरानी वगैरे आपण जे ऐकलंय किंवा त्यांच्याबद्दल वाचलंय की नाही हे असंच आहे हे असंच आहे, कारण त्यांची पूर्ण त्यांना पण दिसतच असतो सिनेमा, पण दोघांची प्रोसेस पूर्ण वेगळी आहे. कळलं ना, नाही हेच असंच पाहिजे, इथे एवढंच पाहिजे, कारण एडिटर आहेत ना ते, बरोबर कुठे कट करणार, कट काय ते त्यांना माहिती आहे. करेक्ट यांनाही माहिती आहे, पण त्याच्यातली जी स्पॉन्टेनिटीची गंमत आहे ना खूपच भारी आहे प्रवीण सरांच्या. कारण आम्ही कितीला 27 का 26 सप्टेंबरला रिलीज झाली ती फिल्म, 20 जुलै का ऑगस्टला आम्ही शूट करत होतो. हो रे, हो हो हो. म्हणजे त्यांचं काय विजन असेल की मी हा सीन कसा वापरणार आहे, काय करणार आहे. अगदीच 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 बरोबर. मग त्याला तुम्हाला तुमचं ते क्राफ्ट पाहिजे. मला मी तेही म्हणालो की मी त्या सीनला कसा स्पॉन्टेनियसली भिडतोय, पण त्याच्यासाठी क्राफ्ट पण गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या डोक्यात एक क्राफ्ट पाहिजे, तुम्ही काहीही करताय असं नाही झालं. बरोबर. ते होतं माझ्याकडनं, ते हळूहळू होईल, म्हणजे ते मी पण शिकतोच आहे अजूनही. अगदीच म्हणजे पहिल्या दुसऱ्या स्टेजलाच आहे मी पण त्याच्यासाठी तुमचं वाचन, तुम्ही काय बघताय, सिनेमे कुठले बघताय, काय बघताय, तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना कसं फेस करताय, ह्या सगळ्याचा तुमच्या सबकॉन्शियसली तुमच्या ऍक्टिंगच्या थॉट प्रोसेसवरती इफेक्ट होत असतो. बरोबर. सो ते असं नसतं की मी काहीच न विचार करता किंवा त्या सीनचा अभ्यास न करता भेटतोय. बरोबर. हा म्हणजे माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता की डिरेक्टरच्या विजनला सरेंडर करणं बरोबर आहे, पण मग आपला अभ्यास कुठे संपतो आणि त्यांना सरेंडर करणं हे कुठे सुरू होतं, किंवा हा बॅलन्स कसा साधतोस दोघेही? कारण की आय थिंक तू सुद्धा बऱ्यापैकी अभ्यासू आहेस जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची ह्या गोष्टींना रिलेटेड जेव्हा येतं तेव्हा. माझा प्रॉब्लेम होतो जर असं खरं सांगायचं तर, मला ना सरेंडर नाही करता येत मला खूपदा डिरेक्टरला.
इव्हन मंदार सरांना पण मी 1-2 गोष्टी खूप आधी सुचवल्या, सर आम्ही इकडनं येतो, पण त्यांचा मोठेपणा ते गुड आयडिया पण आत्ता नको करू. त्याचं कारण असं की मी नाशिकला असताना ना एकांकिका डिरेक्ट करायचो किंवा इम्प्रोव्हायझेशन मी खूप चांगलं डिरेक्ट करायचो तेव्हा. आता ते परत बघितलं तर असं वाटतं हे याला चांगलं म्हणत होतं, पण ठीक आहे. पण तेव्हा मी खूपच नॉन कमिटर बोलतोय. अरे अवघड आहे असं. पण मला ना ते डिरेक्शन मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. मी काही वर्षांनी मी डिरेक्टही करेन काहीतरी, कारण की हा सीन कसा दिसला पाहिजे, त्याचं एंड रिझल्ट जो आहे ना त्याबद्दल मी ऍक्टर म्हणून जसा विचार करतो तसा डिरेक्टर म्हणून पण करतो. हे स्क्रीनला कसं फ्रेम्स आहेत, त्याच्यानंतर इव्हन खूपदा ब्लॉकिंग मध्ये पण असं असतं मी असं करून बघू का, तुम्ही सांगा आणि मी करून बघू का, म्हणून माझं ब्लॉकिंग ऑलरेडी सेट असतं. मग कधी कधी डिरेक्टर म्हणतो तुला वाटेल ते असं करून दाखव आधीचं, त्यात मी जे करून दाखवतो त्यातलं जवळपास 70% राहतं मोस्टली, आणि 30% मग त्यांचं काही सूचना असतील ते ऑफकोर्स शेवटचा शब्द डिरेक्टरचाच, त्यात काही वादच नाही, त्या खुर्चीचा तो मानच आहे. पण माझ्यातला डिरेक्टर खूपदा जागा होतो आणि ते खूप काही करू बघतो, त्याचं पुढे जाऊन डिरेक्टर होऊ शकतो मी, असं आगाऊपणा वाटतो तो कधी कधी डिरेक्टरला पण नाही, पण असं मला कोणी बोललं नाहीये. पण हे आपलं जे वय आहे ते वय हेच आहे की आपल्याला अजून काही करू शकतो आपल्याला, कारण का आपण काही वर्ष आपण यात आहोत, आपल्याला एक आपलं माइंड आपल्याला सांगत असते की तुला डिरेक्शन मध्ये पण. आणि माझ्या चर्चा खूप होतात डिरेक्टरशी, असं नाही तुम्ही सांगा ओके ठीक आहे, पण तुम्ही सांगा पण का करू म्हणून. मी एक मोटिव्ह असतो ना ऍक्टर म्हणून, जातो मला मोटिव्ह एकदा कळला तुमचा तर मग मी करतो. मग तुम्ही म्हणाल की इथून उडी मार तिकडे जा, पण हो पण का उडी मारायची ह्याचं उत्तर मला डिरेक्टरकडून जोवर मिळत नाही तर ते कन्व्हिक्शन मी त्यात आणू शकत नाही. त्यामुळे मी हेल्दी चर्चा होतात माझ्या डिरेक्टरशी. म्हणजे वसईकरांशी पण आत्ता या ठिपक्यांच्या रांगोळीच्या निमित्तानं असं खूप बोलायचो, सर असं करूया तसं करूया काय, आणि ते पण असे मोठ्या मनाचे डिरेक्टर आहे, ते डायरेक्ट नाही म्हणत नाही ते नाही असं नाही म्हणायचं नाही, ते खूपदा त्यांनी सपोर्ट केला मला त्या गोष्टीत. तर पुढे मागे मी ते असं करे नाही डिरेक्शन. पण नट म्हणून मी एका पॉइंटला थांबतो की नाही इथून पुढे तुम्ही तुमचं सांगा, मी ते फॉलो करतो. ते कुठे थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे, आणि कुठला ऍक्टर आपल्याला चांगलं सांगतोय तर ते चांगलं सांगतोय हे ऍक्सेप्ट पण करता आलं पाहिजे. दोघांची तितकीच जबाबदारी आहे. ते तुमच्या डिरेक्टर आणि नट म्हणून तुमची जी केमिस्ट्री असते ना, ते चमत्काराला थोडासा नमस्कार असतो कुठेही गेलात तरी. डिरेक्टरने तुम्हाला 2 सीन मध्ये बघितलं ना हा बरं करतोय, तर तो तुमचं तिसरं सजेशन ऐकतो सुद्धा. तुम्ही पहिल्यांदा घाण करतायत आणि ऐका मी काय म्हणतो गप असं होईल ते. हा मी वावत जातो कारण सर हे असं घेऊ का, सुशांत जे लिहिलंय ते करूया तसंच, सर मी हे असं करू जे सांगतोय ते करूया. मी नाही करत रे. आणि विनोद सरांचं सुशांत सर सुद्धा खूप सपोर्ट करतात, पण एका पॉइंटला मी व्हावत जातो, मग ज्याच्यानंतर मग सुशांत सरांना सांगावं लागतं की ऐक ना करूया, आणि तू आवाज गेल्यावर पुराच येतो. ते काय असं झऱ्याचं वाहणं थोडी असतं. मग त्याच्यानंतर मग सगळीकडेच जरा एक आपण प्रॉपर्टी पण अशी जरा काहीतरी मला एक फाईल वगैरे द्याल का वगैरे, असं सगळंच इमॅजिनेशन आपलं सुरू होतं ना. त्याला फ्लोअरवरती कंट्रोल करणं. आणि मी सांगतो पेरतीच्या मानवाचं गमक काय आहे मी सांगतो तुला. विनोद सरांची जी गंमत आहे की ते तुला ऑडिशनचा पॅच देतच नाही. मला ऍक्च्युली ऑडिशन बद्दल विचारायचं होतं. ते तुला ऑडिशनचा पॅच त्यांच्याकडे नसतोच. ऑडिशनचा पॅच त्यांच्याकडे कॅरेक्टर असतं, ते फोन करतात किंवा आपलं फोनवर बोलणं होतं की आणि तू नवीन नट आहेस काय काही असेल ते पूर्ण एक्सप्लेनेशन देतात. की मला ज्यावेळी सांगितलं की हे असं असं आहे आणि असं, मग त्याला महाभारताचे रेफरन्स त्यांनी दिले, महाभारतातलं असं हे ते आणि मग आता तू ते क्रिएट कर अख्खं. मग तू अख्खं तुझं ऑडिशन क्रिएट करायचं, एकही वाक्य नाही काही नाही. ही त्यांची प्रोसेस आहे. इंटरेस्टिंग आहे यार, ऍक्च्युली इंटरेस्टिंग. अदरवाईज वाक्य नाही वरती तू अरे आणि मग तिथनच तुमची सुरू होते ना. तुम्हाला कॅरेक्टर कळायला लागतं ना. ते एकही वाक्य नाही, एकही वाक्य नाही. इम्प्रोवाइज तुम्ही तुमचं डायरेक्ट तुम्ही तुमचं करायचं नाही, पण एकही वाक्य कॅरेक्टर ब्रीफ दिलं ना, कॅरेक्टर ब्रीफ देणार ते. हा म्हणजे काय वाचिक अभिनय आहे ना ऑडिशन मध्ये. ऑफकोर्स बोलायचं आहे तुला, पण तुझं इम्प्रोवाइज करून तू काहीतरी बोल, तू तुझा पॅच क्रिएट करायचा. राईट, कळलं. म्हणजे काय झालं की तुला थोडंसं लिखाणाचं पण
एक अंग पाहिजे तुला, ते कॅरेक्टर कसं आहे तुझं, म्हणजे डिरेक्शनचं पहिलं काय अँगल लावणं थोडी हा डिरेक्शन, ते कॅरेक्टर काय आहे काय नाही हे तुला समजावणं हे दिग्दर्शकाचं पहिलं काम असतं ना. तर तुला त्याचंही नॉलेज थोडा तरी एक बीज तरी त्या तुझ्या डोक्यात पेरलं जातं. मग ते काय करतात, मग ते वर्कशॉप घेतात 3-4 दिवस. मग ते सगळे ॲक्टर जे जे सिलेक्ट झाले त्यांना बोलवतात आणि मग तिथे ते सीन क्रिएट करायला लावतात. ते तुम्हाला सांगतात की बघा माझ्या डोक्यात असं असं तुझं हे कॅरेक्टर हे कॅरेक्टर हे कॅरेक्टर हे कॅरेक्टर आणि आता ही सिच्युएशन आहे आपल्या सिरियलमध्ये. आणि त्या वर्कशॉपमध्ये ती अख्खा सीन घडवतात, तो शूट करतात. मग तुला हळूहळू मग तुला फार नंतर आणि पहिले 3-4 महिने तर ते सतत असतात सेटवर. तर मग तुला ते कॅरेक्टर सापडलंच आहे ना त्या माणसाकडनं ते, आणि ते काढून घेतात तुमच्याकडनं ते कॅरेक्टर. मग तुला फक्त त्या सीनला अप्रोच करायचं तुझ्या त्या थॉट प्रोसेसने. मग पण आता ही गोष्ट आहे चांगली आहे, पण आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी अभावानेच होतं. बरोबर. अदरवाईज जो आपल्याकडे मराठीत जे स्क्रिप्ट लिहून येतं ते कॅरेक्टरायझेशन असतं. नमस्कार मी हा माझा स्वभाव पहिल्यापासून हाच, मी या गावचा होतो आणि मग मी नंतर, पण मला ही गोष्ट बघितली की मला राग येतो. 10 लोक सेम, त्यातले 9 लोक सेम करतात कारण तुम्ही लिहूनच तसं देतात. हिंदी सिरियलच्या काय बोलतो, सिरियलच्या सुद्धा इव्हन किंवा फिल्मच्या ज्या ऑडिशन येतात ते सीन देतात तुम्हाला, जो शूट होणार आहे जो फायनल दिसणार आहे त्यातला, भले त्यात 2 वाक्य असतील 4 वाक्य दुसऱ्यांचे असतील पण ऍक्च्युली सीन येतात, त्यातले खरे वाक्य बोलतो. कॅरेक्टरायझेशन नाही सांगत कोणी. तर तसं आपल्याकडे व्हायला हवं. कॅरेक्टर जे लिहून देतात असं कुठे असतं का, असं कोण बोलतो आरशात स्वतःशीच कोणीतरी, कोणाशी बोलतोय तू, काय बोलतोय, काहीतरी आहे त्याचा आगापिछा, काहीच नाही. मी कुंदन, मला ओळखलं नसेल तुम्ही पण मी तुम्हाला सांगतो ह्याच मीटर मध्ये सगळे ऍक्टर बोलतात मोस्टली. तरी मीही बोलायचो, आता मी मुद्दाम नाही बोलत, मला ते नाहीच करायचंय असं ठरवूनच मी नाही बोलत, मला नाहीच करायचं, मला घेऊ नका तुम्ही. ऍक्च्युली ते म्हणजे ते आपलं डिस्कशन झालेलं आहे आणि तू आहेस जरा तसा की तुला सुद्धा ते बॅरियर्स तोडायचे. मी एका खूप चांगल्या मोठ्या डिरेक्टरशी ह्याच्यावर वाद घातला होता आता मध्यंतरी. म्हटलं सर 10 पैकी आपल्याकडे सिरियलमध्ये 9 लोक सेम रडतात, सेम हसतात, सेम वाक्य तोडे, मला त्या 10 पैकी त्या 1-2 जणांमध्ये मला थांबायचंय, नाहीतर मला नाही थांबलो तरी चालेल मी, पण मला सेम नाही का. बरं ह्या प्रोसेसवर माझं काम चालू आहे, हे काय अचीव्ह केलेलं अशातला भाग नाही, पण ते चूक आहे हे मला माहिती आहे. कधी कधी डिरेक्टर खूप फोर्स करतो म्हणून एखादी गोष्ट ती करायला पण लागते, किंवा ती जी उत्तम करायची ती जमत नाही म्हणून ती करायला लागते, पण ते मला करायचं नाहीये कधीच. तुम्ही बघा ना किती डोळ्यात पाणी असतं पण बोलताना नाक चोंदत नाही हिरोईन्सचं, हिरोचं, त्यांचे केस व्यवस्थित असतात रडतानाही, एकदाही त्यांना डोक्यातनं हात फिरवा असं वाटत नाही. का नाही वाटत? वाटलं पाहिजे ना, तुम्ही असं तोंड हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, उठून बसलं पाहिजे, तुमच्या कपड्यांचं तुम्हाला भान राहिलं नाही पाहिजे. पण कोण असं रडतं? एक ग्लिसरीन असं इथे इथे टाकतात. माझ्या तर सगळ्या रडण्याच्या सीनमध्ये डोळे लाल आहेत. बरं मी तर असं डोकं खाली घेऊन धरतो म्हणजे ते लालपणा डोळ्यात यावा किंवा हे व्हावं म्हणून. कारण माणूस एक तर पुरुष ना सहसा रडत नाही, सांगू नकोस बाकीचे ऍक्टर्स नाही हे काय असं हे नाहीये. आणि डोळे लाल झाले तरी तुम्हाला बोलताना, बरोबर खूपदा बोलताना आणि रडताना यातला आवाज इतका, डोळे लाल झाल्यानंतर तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. बरोबर. रडतानाचा आवाज वेगळा असतो, ती वाक्यतोड वेगळी असते, पण आपल्याकडे होत नाही. मला हे सगळं जमतंय अशातला भाग नाहीये. मी फक्त सांगतो माझा प्रयत्न काय असणार आहे. मी इथे येण्याआधीच बोललो होतो आशिषला की आम्ही अचिव्हर म्हणून येऊन बोलणार नाही आहोत, आम्ही हे आता बोलतोय हे आम्ही करतोच असं नाही, आम्ही ते शोधतोय, ते सापडेल. बरोबर. नाही म्हणजे अगदीच ते तर म्हणजे खूपच क्लिअरली आमच्यात खूप. आणि मला असं म्हणायचं की एक साधी नॅचरल गोष्ट काय आहे आपल्या आयुष्यात की आपण कुठेतरी धावपळ केली आणि आलोय कुठे, घाम येणं, तो घामच आपल्या सिरियल मध्ये येत नाही कोणाला. बरोबर. मग कसं नॅचरल वाटेल ते सगळं? ही बेसिक हे आहे ना. ऑफिस मधनं आलेला सुद्धा व्यवस्थित सुट्या बुटातच तो तसा असतो, पण हे ठीक आहे अगेन डेली सोप. त्याच्यावरती नको आपण जास्त नाही. आणि मी तर म्हणतो डेली सोप हे खूप स्ट्रॉंग माध्यम आहे, हे घराघरात पोहोचणारं माध्यम आहे. तर काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे, तो शकतो. आणि हिरोईन्सना तर मला असं वाटतं म्हणजे त्यांना खूपच
रात्री झोपेतून जरी उठलात तरी तुम्ही व्यवस्थित पाहिजे. एक हिरोईन खूप चांगलं काम करत होती, असं कट इट, इधर बाल आ रहा है तेरा, तुझा एक केस असा वाकडा असला ना तरी ते चालत नाही. अरे ठीक आहे, होऊ शकतो, पण त्यांचं म्हणणं असतं की लोकांचं ना त्या वाकड्या केसाकडे लक्ष जातं आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सीनपासून हलतं, असं त्यांचं मला उत्तर आलं डिरेक्टरचं, की असं कुठल्या फ्रेम मध्ये अशी गोष्ट नको की लक्ष विचलित करेल ती लोकांची. पण ती जर काय एवढं इंटेन्स रडते, इंटेन्स सीन देते, रडते, तर लोकांचं लक्ष तिच्या केसाकडे का जाईल, असं मला भोळा प्रश्न पडतो माझा. आणि तो अजून एक होतो की साऊंड वाल्यांना ते ना, आता मी असं बोलतोय ना तर ते अरे जोरसे बोल, अरे पण ती तो क्षण ते त्याच्यासोबत जे काही घडलंय ते तोच पिच लागणार आहे. बरोबर बरोबर. मग इथेच संपलं ना सगळं ऍक्टर म्हणून. कारण मी त्यात पण टेक्निकली घुसलो होतो, साऊंड दादाला घेऊन बसलो, काय प्रॉब्लेम काय. मग त्यांनी सांगितलं आपल्याकडे सिरियलला जे यंत्र आहे ते खूप आउटडेटेड आहे. तुम्ही आता हिंदीत जाऊन बघितलं ना तर ह्याच्यापेक्षा खूप अद्ययावत आता तंत्रज्ञान आलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही किती हळू बोला ते आपोआप नॉईस, विदाऊट नॉईस सगळं रेकॉर्ड होऊ शकतं. म्हणून मला काय वाटतं की कुठेतरी लांब कुत्रा बित्रा भुंकताना त्याचे आवाज तुम्हाला येते, ते कॅप्चर होत आहे. मग आपण असं बोलतो ते का नाही होत आहे, कुत्ता भोक रहा है उसको बघा, अरे भोकू दे त्याला, अरे पंचिवडाव, हे काहीतरी ते आहे, ते आपल्याला टेक्निकल बाजू गोष्टी माहित नाही, पण काहीतरी सुवर्ण मध्ये निघाला पाहिजे. हा म्हणजे हे का अजून रिअल किंवा अजून नॅचरल का नाही होऊ शकत, हा ऍक्च्युली एक खरंच चांगला. आणि यात सगळ्यात मला असं वाटतं की ऑडियन्सची पण तितकीच जबाबदारी आहे की कोणीतरी नवीन कुठलं तरी एक सिरियल देऊ पाहते तर ते तुम्ही बघा. कारण काय होतं मग कसं TRP नाही आहे, मग आपल्याला जे चालतंय, जो फॉर्म्युला चालतोय त्याच्यावरतीच मग ते करा, असं ते. मी तर अजून एक पाऊल पुढे जाऊन बोलतो ह्याच्यात. काय असतं खूपदा आपण ना प्रेक्षक शिव्या घालतात एखाद्या शोला, हा काय शो आहे, हा काय शो आहे, हा काय शो आहे, पण तुम्ही ते बघत शिव्या घालताय. TRPचे आकडे वाढत जातात, लोक तिकडे जे ऑफिसमध्ये बसले त्यांना आकडे दिसतात, त्यांना तुम्ही काय बोलताय त्याच्या मागे हे कळत नाही ना. मग सरळ तुम्ही बघू नका, जे उत्तम जे लोक दाखवतात सिरियलमध्ये ती उत्तम सिरियल बघा, त्यांचे आकडे वाढवा. तुम्ही हे काय घाण, हे काय म्हणून तेच जर का दिवस रात्र तिकडे फक्त आकड्यांचा खेळ आहे तो. त्यामुळे तुमचा चॉईस तुम्ही ठरवा, रिमोट तुमच्याकडे. म्हणजे काय होणार ह्यात, आपण ह्या क्षेत्रात पण आहोत म्हणून, पण अरे नाही हे चांगलंच लोक बघायला लागलेत हल्ली, मग आपल्याला चांगलं द्यायला लागेल. मग नाही डायलॉग रायटर पण आम्हाला खूप चांगलाच पाहिजे, स्क्रिप्ट रायटर पण खूप चांगलाच पाहिजे, नाही हे नट नाही, आम्हाला नट चांगलेच पाहिजे, कारण की चांगलंच बघितलं जात आहे बाहेर. आणि हे एका रात्रीत क्वालिटी, लोकांनाच क्वालिटी हवी असं जर का झालं, तुम्ही शिव्या घालता. असे खूप लोक आहेत, ग्रुप्स आहेत लोकांचे की जे सिरियसना शिव्या घालतात, पण तुम्ही बघून घालताय ना, त्याचा उपयोगच नाहीये त्या. बरोबर. पण म्हणजे तेच आता प्रेक्षकांना जर का क्वालिटी हवी आहे, ते जी सिरियल बघतात, जिला ते TRP देत आहेत, शिव्या घालत TRP देत आहेत, पण मग ते सिरियल वाले तरी ऍक्च्युली का नाही मग क्वालिटीवरती खरं तर मग काम करू शकत, की जर आपल्याकडे प्रेक्षक आहेत, गरज काय. तुला मी दर महिना समजा खूप चांगली अमाऊंट देतो आहे आणि तू जी क्वालिटी मला देतोय तुझ्या मालाची, त्यात मी सॅटिस्फाय असेल, तर तू का वेगळं काहीतरी करायला जाशील. कारण मागणीच नाहीये. मागणी, फीडबॅक म्हणजे आकडेत आणि तो उत्तम आकडा आहे. नाही तसं नाही, म्हणजे आता नाही चांगल्या धाटणीच्या मालिका आलेल्या होत्या ना, पण त्या नाही दर्जेदार म्हणतोस काहीतरी देण्याचा का नाही प्रयत्न करत. तर कुठल्या चॅनलचं मी नाव घेत नाही, सगळ्यांना माहिती आहे त्या चांगल्या मालिका, चांगला कॉन्टेंट आलेला होता, पण त्याच्याकडे पाठ फिरवली गेली आणि ज्याच्यामध्ये काही नाहीच आहे अशा उत्तम TRPला चालू आहे. पण हे शो मस्ट गो ऑन, हे आहे, हे असं शेवटी काय बिझनेस आहे रे. तू रादर टीव्ही हेच बिझनेस आहे. बिझनेस तू ऍड्स दाखवण्याकरता मध्ये काय करायचं तर मध्ये सिरियल असते. टेक्निकली तसं आहे, ऍक्च्युली तसं आहे. तो जो चॅनलकडे पैसा येतो तो ऍड मधनं येतो, आणि जी सिरियल जास्त बघितली जाते त्याला जास्त ऍड्स येतात. 2 ऍड्स मध्ये दाखवणार काय तर सिरियल. ऍक्च्युली तसं आहे, आणि हे माझं म्हणणं नाहीये, हे खूप थोडं मोठ्यांचं म्हणणं आहे हे या क्षेत्रातलं. त्यामुळे
आता ब्रेड बटर आहे त्यामुळे आपण पण करतोच की जातोच की काम करतो. म्हणजे तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही फक्त आपल्या हातात काय आहे की जे आपल्या हातात काय ते प्रामाणिकपणे करा. जे आपण करतोय ते तो आव नाही आणायचा प्रामाणिकपणाचा आव. पण ते ना सगळं ते, आणि आपलं क्षेत्र असं आहे ना त्याला आपण एकटा माणूस काहीच करू शकत नाही. हे सांघिक काम आहे सगळं. तुला सगळं जुळून आलं तरच तू हे करू शकतो. क्रिकेट सारखंच आहे, सांघिक खेळ येतो. तुम्ही एक 100 केलं पण तुझी टीम हारली तर काय करणार? तर तसं चालणार नाही ते. आणि ते कधी होईल, कसं होईलच का हे सांगताच येत. फक्त परिस्थितीला कठीण आहे, ते एकत्र येणं आपणच. मला 5 वर्ष तरी त्याची शक्यता वाटत नाही. 5 ते 10 मी अजून 10 वर्ष काही होणार नाही पुढे. पूर्ण जो एक प्रेक्षक आहे ना तो प्रेक्षक आता त्यांचं वय जसं वाढत जाणार, जे नवीन लोक येणार, ह्या सगळ्या प्रोसेसला एक वेळ लागणार. तसंच सेम क्रिएटर्स मधली पण ती अख्खी पिढी निघून जाणार, मग दुसरी पिढी येणार. आणि ही जी नवीन पिढी असेल त्याने जुन्याच तो घेणार ऑफकोर्स थोडंफार, मग थोडंफार त्यांचं टाकणार. मग ते सगळं ते शुद्ध पाणी यायला अजून खूप वेळ लागेल मला असं वाटतं. आणि मला काय वाटलेलं कोविड नंतर की अरे आता टीव्हीचं काही खरं नाही. बरोबर. हो. आणि आता सगळे वेब सिरीज आणि हे खूप हे होणार. पण काय होतंय ना आता, असं माझं ऑब्झर्वेशन आहे की चांगल्या वेब सिरीज येतायतच, पण वेब सिरीज मध्ये पण आता अगदी बरोबर डेली सोप सारखा एंटर व्हायला लागेल. म्हणजे थोडं ते नंतर नावं सांगतो बघ, फक्त वेबवर आहे म्हणून असं वाटतं की पण ती सिरियलच. ते थोडं आपल्याला ती जादू आहे, ते आपल्याला कळत नाही, पण तेच आहे. तर हे मोठ्या भावाने लहानाला सुधारण्यापेक्षा ते आता ते विचित्र थोडस ते तसं व्हायला नको असं मी होपफुल आहे बाबतीत की कंटेंट अजून. कारण मला असं वाटतं की म्हणजे ऑफकोर्स सगळं तसं बघायला गेलो तर प्रेक्षकांच्या हातात आहे. प्रेक्षक छान नाटकं बघायला जातात. मला कोविड नंतर भीती ती होती की कदाचित नाटकं बंद होती. सगळ्यात आधी नाटकं हाऊसफुल झाली. करेक्ट. सो प्रेक्षक धावले जिकडे ते क्वालिटी कॉन्टेंट बघायला मिळणार आहे, एस्पेशली आपल्या समोर लाईव्ह परफॉर्म होत असताना, आणि प्रेक्षक धावले तिथे. सिमिलरली वेब सिरीज चांगल्या येत होत्या आणि अजूनही चांगल्या येत आहेत सुद्धा. म्हणजे येत आहेत, मी नाही म्हणत नाही, पण काही त्याच्यातला थोडासा आकडा म्हणजे काय आधी 5 चांगल्या 10 चांगल्या येत होत्या, कारण त्याच्यात 10 चांगल्या येत आहेत आणि 3 तशा पद्धतीच्या आहेत, असं ते होत आहे. कारण काय कदाचित मी ऑफ कॅमेरा नावं सांगेन तुला. जास्त कदाचित बनायला लागल्या जास्त, आणि ते विचित्र सगळं व्हायला लागलंय. राईट. पण तरी मला असं वाटतं की प्रेक्षक जेव्हा वेब सिरीज किंवा मूव्हीज, चांगल्या मूव्हीज बघून, कारण की आता ते सगळं OTT बऱ्यापैकी ओपन झालंय सगळ्यांसाठी, चांगली नाटकं, ह्यातनं जर का क्वालिटी कॉन्टेंट मिळत असेल, मग इन दॅट केस TRP सारखा आता हा खूप आत्ता. पण मला सांग, नाटक कोण बघतंय, कुठला वर्ग बघतो, हे महत्वाचं आहे. सरसकट सगळे नाही बघत आहेत. तू बीडच्या कुठल्या तरी गावातला कोणीतरी थिएटर बघतोय का, नाटक येऊन बघतोय का? नाही. आपला प्रेक्षक तो आहे ना. पण तुला सांगू का, हे फिल्मच्या बाबतीत पण आहे. फिल्म असो, नाटक असो, सिरियल असो, यांचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग आहे. सिनेमाला तिकीट काढून जाणारा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रेग्युलरली जातो. सगळेच नाही, सैराटच्या वेळेस सगळेच गेले असं आपण म्हणूया की जे 10 वर्षांनी फिल्मला गेले वगैरे. नाटकाचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग आहे जो काही शहरांमध्ये, मुख्य शहरांमध्ये जिथे प्रयोग करणं शक्य आहे, चांगले नाट्यगृह आहेत, ते होतात. सिरियलचं असं नाही, सिरियल गावखेड्यांमध्ये सगळीकडे आहे. त्यामुळे ना तुम्हाला एक त्यातला मध्यबिंदू काढता येत नाही असा की. पण नाटकांचे सुद्धा दौरे लागतात बघ ना. पण ते काय म्हणूयात त्याला, आज आमच्या शहरात वर्षातनं एकदा नाटक येत आहे, वारंवार नाही. तू तिथे 500 लोक येतील. 500 लोक एका शहराच्या दृष्टीनं वार्षिक एकच प्रयोग होणं तसं कमी आहे. ते रेग्युलर नाहीये ना. ते बरोबर. सिरियलचं तसं नाही, सिरियलचं खूप आहे. त्यामुळे तुला ना टार्गेट ऑडियन्स नाहीये सिरियलला, जसं नाटकाचा टार्गेट ऑडियन्स आहे. सिरियलला तू काय करणार, वेगवेगळ्या वयोगटाची, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातली लोक आहेत जी बघणारी आहेत, वेगवेगळ्या सामाजिक स्तरातली, भाषेतली लोक आहेत. मालवणचा पण एखादा माणूस बघतोय, विदर्भातला पण बघतोय, तू भाषा कुठली ठेवणार? खूपदा भाषेत कॉम्प्रोमाइज होतं. कोकणातलं तरी आपण खूप कोकणी, मालवणी आपण भाषा ऐकतो सिरियलमध्ये, पण बाकी सातारी कुठे व्यवस्थित सातारी, कोल्हापुरी बोलली जाते? नाही बोलली जात. खानदेशातली अभावानं बोलली जाते, विदर्भातलं नाही. मग ते काय करतात,
मेकर्सच म्हणतात असं करा, अशी भाषा बोला की जी सगळ्यांना कळेल. ग्रामीण बोला पण सगळ्यांना कळेल. मग त्यामुळे अशी ग्रामीण भाषा नट बोलतात. ग्रामीण का असं प्रमाण मराठी ते सिरियलचीच एक प्रमाण ग्रामीण आहे. प्रमाण ग्रामीण तर जी कुठल्याच गावात बोलली जात नाही ती भाषा, कुठल्याच गावात नाही, त्या सिरियलच्या गावातच बोलली जाते ती भाषा. का? कारण त्यांचा हट्ट आहे की हे कळणार नाही. अहो नाही, लोकांना विदर्भात तुम्ही त्या भाषेतलं पण बोला, तुम्ही सगळं कळेल. का मालवणी कळत नाही? कळतं, सगळ्यांना सगळं कळतं. मराठीतल्या उपभाषाच आहेत त्या. कुठे तू साऊथ इंडियन लँग्वेज थोडी ती कुठली, सगळ्यांना कळतं. त्यामुळे एक वेगळा इसेन्स येईल ना. आणि आता सबटायटल्स पण यायला लागलेत ना डेली सोपला. हो, काही काही सिरियल्स ना आहेत. मग तो उपाय आहे तुमच्याकडे. बरोबर, करेक्ट, बरोबर. पण ते मला कुठेतरी वाटतं पण अजूनही की जिकडे त्या पद्धतीचं कॉन्टेंट आपलं प्रेक्षक अजून बघताय ना, तर हा बदल हा सिरियल मध्ये कदाचित लवकरात लवकर येऊ शकतो. नाही तर हा म्हणजे आता त्याच्यासाठी अगदी काळ कदाचित 5 किंवा 10 वर्ष पण नाही, हे लवकर सुद्धा होऊ शकतं असं मला तरी कुठेतरी वाटतं. पण त्यासाठी गरज कदाचित त्या गोष्टींची आहे की तशा पद्धतीचं लिखाण, तशा पद्धतीचं एक रिअल करण्याची एक इच्छा प्रोडक्शनची सुद्धा, मग चॅनलची सुद्धा, आणि मग ते दिग्दर्शन सुद्धा आणि ऍक्टर्स सुद्धा. कारण काय आपल्या इकडे नाही तर मग म्हणजे आता ठीक आहे, अगदी सगळंच कास्टिंग तशा दृष्टीने होतं असं नाहीये, पण कास्टिंग एक बऱ्यापैकी त्या प्रमाणात होतं की जिकडे फॉलोअर्स बघून होतं किंवा रूप रंग वगैरे छान आहे म्हटल्यानंतर मग घेतलं जातं. पण ऍक्च्युली कॅरेक्टरवरती काम करून कास्टिंग करणं हे सुद्धा कदाचित आपण जेव्हा करायला लागू किंवा ते 3-4 वर्षांनंतर जेव्हा घडेल तेव्हा कदाचित ते होईल. पण फार काळ नसेल असं मला तरी वाटतं कुठेतरी. पण होपफुलच राहणं. उम्मीद पे दुनिया कायम है. पण मला एवढ्या नियर फ्युचर मला पण नाही वाटत आहे. मला पण नाही वाटत की याच्यात काही बदल आहे. आपली स्वतःच्या मनाची समजून घ्यायची नाही, होईल आणि आपण पुन्हा ते ही सिरियल झाली की दुसरी झाली की तिसरी, हे सगळं करत बसायचं. आणि त्याच्यात आपलं कारण की कास्टिंग पण बघा सर आपल्याकडे, म्हणजे आता कसं बोलावं, आता हल्ली काही बोलायला गेलं ना तर अवघडच आहे ते. पण कास्टिंग तुमचं खरंच काय म्हणतात त्याला, कसं बघून, कौशल्य बघूनच होते अशातला काही भाग नाहीये. तुमचे फॉलोअर्स बघून होतं. आय नो व्हेरी वेल. पण आता शेवटी जे पुढे जातं तुमच्याकडून, तुम्ही खूप चांगली चाळणी लावली त्याला, त्यातनं चाळून तुम्ही 4 लोक वर नेलेत, तरी त्या 4 पैकी तुम्हाला जो वाटतो तोच दरवेळेस होतो, जो कामात खूप चोख आहे की ह्याचं इथे होऊ शकतं असं वाटतं, त्याचं होतच का? अजिबातच नाही तसं. मग पुढे काय क्रायटेरिया आहेत ते आम्हाला माहित नाही की शेवटचं क्रायटेरिया असं नाही. मी जो 9 वर्षातला कास्टिंगचा, भले आज पॉडकास्ट तुमचा आहे, थोडासा तुम्ही विचारले म्हणून मी नाही तुम्ही सांगा खरंच. 2-3 तासाचा माझा वेगळा सो ना की माझं विचाराल तर सगळ्यात पहिले तुमच्या गुणांवरती वगैरे कास्टिंग होतं. हे मी जे आतापर्यंत अनुभवले, सगळ्यात पहिले तुमचा लुक बघितला जातो. चेहरा एक मला फॅमिली ट्री उभी करायची असेल तर त्या फॅमिलीमध्ये साधारण वरची फळी जी असते, हिरो हिरोईन किंवा अँटागोनिस्ट प्रोटॅगोनिस्ट, ही साधारण ठरलेली असते बऱ्यापैकी. एक हिरो नोंद घेतला असतो किंवा हिरोईन नोंद, आणि जे आई वडील वगैरे असतात ते साधारण 40-50 वर्ष जे काम करतायत ती वर्ण आलेले असतात की ओके यांना आपण लॉक केलेलं आहे. मग आता त्यांचा मुलगा, मुलाची बायकोचं हे असं करत 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 हे बरं. आता झालं एक ना, बरेच जण असं म्हणतात सर आज समजा मुरंबामध्ये तुमच्या ही मालिकेमध्ये ही पात्र आहेत, उद्या मुरंबा संपल्यानंतर यातलीच काही पात्र आम्हाला नवीन सिरियलला बघायला मिळतात, मग नवीन लोकांना संधी कधी मिळणार. हो. पण इथे कसं असतं ना, जसं प्रत्येक प्रोडक्शनची एक डिरेक्शन टीम तयार असते, सेटिंग किंवा मेकअप, हेअर, तसेच आर्टिस्ट बँकही रेडी असते. याचं कारण असं आहे की आज मला माहितीये आशिषकडनं मी किती काम काढून घेऊ शकतो, चेतनकडनं किती काम काढून घेऊ शकतो, गौरवकडनं किंवा विश्वासकडनं. त्यावेळेला मला फक्त हे बघायचंय की तो मला आत्ता नवीन माझ्या मालिकेमध्ये जे कॅरेक्टर येणार आहे त्या कॅरेक्टरसाठी तो फिट जातोय की नाही. कारण हा डेली सोप आहे. इथे 13 तासात आपल्याला 21 मिनिटाचं फुटेज जे आहे हे काढायचंच आहे. त्याच्यानंतर अभ्यास करताना हा पण करावा की आपला चेहरा कुठच्या वाहिनीसाठी, म्हणजे कुठच्या चॅनलसाठी बनलाय, एका कलाकाराला आपण कळणं गरजेचं आहे. जो मी अभ्यास केला होतो, तुम्ही स्टार प्रवाह बघितलं तर साधारण सगळ्या मालिकांमध्ये
माझ्यासारखे गोरे चिट्टे चेहरेच तुम्हाला बघायला मिळणार. अपवादाने एखादा कॅरेक्टरच तसा असेल तर तिथे साधारण तेच तुम्ही सोनी मराठीला बघितलं तर तिथे साधारण वास्तवाला जवळ जाणारे चेहरे. सन टीव्ही मराठीच्या तुम्ही सगळ्या नायिका बघितल्या तर एकही नायिका ही नोन मधली नाही, ती त्या कॅरेक्टर स्केचला परफेक्ट बसेल या पद्धतीतच ती कास्ट केली गेली. मग कदाचित त्याने हिरो थोडासा नोंद घेतला असेल किंवा बाकीचे कॅरेक्टर्स घेतले असतील. तेच तुम्ही कलर्सला आला तर कलर्सला पुन्हा तुम्हाला गोरे लोकच दिसणार जास्त. याचा अर्थ पुढे काळे किंवा डस्की यांना काम मिळणार नाही अशातला भाग नाही. आणि तुम्ही झीला गेलं तर झी पुन्हा आता झीचं बरंचसं त्याने हे बदललं, नाही तर झीला वेगवेगळ्या ग्रामीण रंगातल्याच मालिका होत्या पूर्वी, त्यामुळे मग तिथे थोडं डस्की आणि हे बघितलं जातं. हाच फरक आहे. आणि बाकी ऑडिशन वगैरे देऊन कामं मिळतात, माझा याच्यावरती विश्वास नाही. कामंही तुमच्या ओळखीवरनं मिळतात आणि त्यामुळे हीच टीम तुम्हाला पुढे, त्यामुळे येणाऱ्या पुढच्या पिढीचं तसं बघायला गेलं तर खूप कठीण आहे. मला आता चेतनबद्दल माहिती आहे, चेतनची ठिपक्यांची रांगोळी झाली. मी आता चेतनला पुन्हा इथे चेतनने एक चेतनचा वर्ग करून ठेवला की चेतन ही ते एक वरची पळी झाली प्रायमरी कास्टिंग मध्ये. पण काका काकू जे आता आम्ही ज्या लेवलला काम करतो, काका काकू भाऊ बहीण, ही सुद्धा तुम्हाला हीच आता पुढे 10 वर्षात हे दिसणार. म्हणजे लॉकडाऊन ज्या वेळेला लागलं त्यावेळेला इथे जी लोक स्ट्रगलर आर्टिस्ट म्हणून राहत होते त्यांना मी त्यावेळेला सांगत होतो की तुम्ही आता मुंबई सोडून जाऊ नका, त्रासाचं आहे पण इथे सस्टेन करा तुम्ही. बरेच जण निघून गेले. त्याच्यानंतर आपलं एक 3-4 महिन्यानंतर बाया बबल मध्ये आपलं शूट चालू झालं. मालिकेमधल्या आधी असलेल्या जे काही कॅरेक्टर्स होते त्यांना कोणाला काही कोरोनाची लागण झाली वगैरे काय, इथे जे अवेलेबल होते यांना लगेच संधी मिळाली. ते राहिलेले इथे आज या ओव्हर द पिरियड 5 वर्षाच्या याच्यामध्ये एका प्रायमरी कास्टिंग मध्ये वरच्या लेवलला ती बसले. म्हणजे मी जेव्हा आलो फुलपाखरू मध्ये मी ऑफिस स्टाफच काम करत होतो. तुमची आणि आमची टीम वेगळी होती. मीही तेवढेच एपिसोड केले 650 750 किंवा रंग माझा वेगळा मध्ये नोकर करत होतो. मग रंग माझा वेगळ्यानंतर मग निगेटिव्ह लीड म्हणून मी तुमची मुलगी काय करते तो एक एक करत मी पुढे आलो. का तर थोडंसं माझं पाठांतर चांगलंय, माझा रंग गोरा आहे, दिसतो बरा, बोलणं चांगलं आहे आणि माणूस म्हणून उत्तम आहे. ह्याच गोष्टी लागतात. बाकी मला विचारशील तर डेली सोप मध्ये अभिनय बाकीच्या कॅरेक्टर्सना हा थोडासा 19-20 कमी असलेला चालतो. हे बोल्ड स्टेटमेंट होईल कदाचित आहेच म्हणजे, आणि तुमच्या अनुभवातनच ते आलेलं आहे. ऑफकोर्स ते असं येतो त्यामुळे मला स्वतःला बऱ्यापैकी शॉकिंग वाटतंय. पण हेच चालत राहणार. बाकीच्या नाही, सगळ्यांनाच अभिनय 19-20 चालतोय. हा आणि ते आपण बघतोच आहे वारंवार. कोणाच्या अभिनयावरती बोट कोणालाच ठेवायचं नाहीये. पण मला काय म्हणायचंय की चला ह्या सिरियल मधला नट तिकडे गेला तर उलट त्या नटाला चांगलंच आहे की तिकडे वेगळं काहीतरी पात्र करायला मिळेल. पण नाही, मग तिथे टाईपकास्टच होतं ना ते. मग आणि असं आपण म्हणतो की ऑडियन्स काय एवढा अभिनय बघत नाही डेली सोपच्या याला. मग तुम्हाला तेच तसंच का करून घ्यायची असते ना. मग चॅनल काय करते, मग तुम्हाला कशाला कोणाकडनं काम काढायचं. म्हणजे हा आशिष तुम्ही जर म्हणाल की आशिष इथे असं काम करतो मग याच्याकडनं मी अभिनय इथनं काढून घेईन. जर अभिनयच तुमची पहिली गरज नाहीये, त्यांची नाहीये, मी माझं संमत मांडतो. कोणी चॅनलने मला सांगितलेलं नाही की हे मी जो 9 वर्षात जो अभ्यास केला किंवा बऱ्याच जणांनी जे प्रश्न असतात की आम्हाला कधी संधी मिळणार, या सिरियल मधनं 50% हेच माणसं तिकडे जातात. आणि मग ते का, कारण पुन्हा इथे शिकवत बसायला वेळच नाही. जे मगाशी म्हटलं 13 वेळ नाही हा मुद्दा आहे बहुतेक. म्हणजे मला असं वाटतं की अरे पण जो ऑडिशन मध्ये उत्तम देतो आहे तो चुणूक दाखवतोय त्याची, तर त्याला संधी का नाही दिली जात. आता याच्यावरती पुन्हा ऑडिशन होते तर पुन्हा माझाच पर्यंत ऑडिशन ज्यावेळेला तू एखादी स्क्रिप्ट पाठवतोस तेव्हा प्रॉपर त्याच्याकडे थोडा वेळ असतो. तू अगदी 10व्या मिनिटाला मला आता ऑडिशन बनवून दे असं होत नाही. तू त्याला आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस आधी त्याला स्क्रिप्ट पाठवतो की मला, सो तिथे त्याच्याकडे ती 1 मिनिटाची ऑडिशन असेल ना ती बनवायला पूर्णतः वेळ आहे. जो ती पद्धतशीर स्वतःचं डोकं लावून काहीतरी कॅरेक्टरायझेशन करून तो ती बनवतो, त्यामुळे ती तशी बरी दिसते, बघताना व्यवस्थित वाटते. प्रत्यक्षात तोच नट ज्या वेळेला फ्लोअरवरती येतो ना, आणि हे बघितलेलं आहे. हो, अवधूत सरांच्या इंटरव्ह्यू बद्दल सांगू इच्छितो. म्हणजे आपला जो आधीचा जो पॉडकास्ट झाला ना, आस्ताद दादा आणि अवधूत सर, अवधूत पुरे. सो अवधूत सरांनी सांगितलं की एखादी ऑडिशन त्यांनी घेतल्यानंतर ते त्या ऍक्टरला बोलवून त्याच्याबरोबर एक प्रॉपर मॉक शूट टाईप परफॉर्म करतात की ज्याच्यामध्ये तिथे सीन दिला, तिथे त्याने प्रिपेअर केला 1-10-15 मिनिटं असं आहे की अवधूत सर म्हणाले होते. म्हणजे मग आपल्याला कळलं, कारण की एका ऑडिशनच्या वेळेस आता विश्वासात म्हणाले तसे असं व्हायला पाहिजे, खरं होत नाही. पण तो वेळ नसतो, कारण
बरं प्रत्यक्षात ऑडिशन सुद्धा आजकाल AI वगैरे किंवा वेगवेगळ्या VN ऍप वरनं आणि इनशॉट वरनं कट पेस्ट हो देतात तशा BGM वगैरे करून ऑडिशन मी सिद्ध करू शकतो. मी एक ऑडिशनला गेलो होतो आणि माझं असं झालं की मी मध्ये विसरलो. मग तो म्हणला की नाही एक काम कर इथनच पुढे घे. म्हटलं नाही असं कसं, असं नाही होणार. किती एक पान असो दीड पान असो पूर्णच ऑडिशन. तेव्हा तर म्हणजे आता हे सगळं ऑनलाईन वगैरे झालंय, पण आपण आधी जे काय केलं ते अगदी जाऊनच म्हणजे एक दिवस खास रेल्वेने येऊन नाशिकहून इथे यायचं, ऑडिशन द्यायचं, झालं 15 मिनिटाचं काम. पण त्यासाठी एवढा प्रवास करून येऊन परत झाला. आता मला तर वाटेल ना माझ्या जरी 5% रेशो असेल तो की तुम्हाला ऑडिशन देऊन काम मिळेल. याच्या पुढे किंवा गेले 2-3 वर्षातला जो मी अनुभव सांगते, तुमचं काम आहे तुमच्या ओळखीने. आणि जसं आम्हाला की सोहमनी मला कास्ट केलं, कुठेतरी सोहम याला ओळखत होता, सोहम किंवा सोहमनी बघितलं असेल, ऐकलं असेल, तुझं कामातनच काम मिळालं ना, तुझं ऑडिशन बघून काम नाही. पण अशी जी मुलं आहेत, मला खूप असे DMs वगैरे येतात, दादा आम्हाला पण यायचंय, काय करू. तर आता आपल्याकडे मराठीत कास्टिंग एजन्सीज नाहीये मुळात. जसं तुम्ही आता म्हणालात की कोणी ना कोणी कुठून पाहिजे, आणि ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरला कसं काम देणार, म्हणजे त्याच्या हातात नसतात त्या गोष्टी. जिथे कळतं तिथे तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सांगतोच की तू इथे जा, तू तिथे जा, ते ह्याचं सुरू आहे त्याचं सुरू, एवढं कळतं. पण जो बाहेरून येतोय आता मुंबईत, तो कसं ते क्रॅक करणार आहे, खूपच अवघड झालंय. कंपनी मराठी मालिका क्षेत्र किंवा चित्रपटासाठी नाहीये. याचं कारण कुठली एखादी तू कंपनी चालू कशासाठी करशील, टू अर्न द मनी. बरोबर. राईट. मालिका किती आहेत आता सगळ्या म्हणून 30 ते 40. पहिले 50 होते, आता सोनी चॅनल बंद आहे. साधारण 40 मालिका आलेल्या आहेत, ज्याच्यापैकी प्रोडक्शन हाऊसेस आहेत 20. प्रत्येकाला 1-1, 2-2, 3-3 मालिका असते, 20-25 प्रोडक्शन हाऊसेस. ऍव्हरेज एका मालिकेसाठी कास्टिंग होणारे 15 जणांचं प्रायमरीमध्ये. वरचे वन डे टू डे वगैरे हा सगळा आपण नंतरचा भाग. 40 मालिका म्हणून 600 जणांचं कास्टिंग होणार आहे. एवढं लिमिटेड असताना मी कास्टिंग कंपनी टाकून करू काय, कधी काम देणार नाही कोणाला. त्यापेक्षा मग मी इनहाऊस जे करतोय, माझ्याकडे जो डेटा माझा झालेला आहे, जो मी सांगतो माझ्याकडे 8-8.5 आर्टिस्टचा डेटा आता आहे. प्रत्यक्षात मी खेळतोय किती जणांवरती, 160च जण असे आहेत की ज्यांना मी कुठच्याही कॅरेक्टरसाठी टाकू शकतो प्रायमरी मधल्या. वन डे टू डे काय त्यांना फार वाक्यच नसतं. बरोबर. बरं, मग याच्यामध्ये आपण फी घ्यायची. काम वन डे टू डे कामासाठी मी ऑफिस टाकण्याची गरज नाही, जे माझं काम फोनवरतीच होतंय. बरोबर. रिक्वायरमेंट टाकली इन्स्टाला, FB सगळं सोशल मीडिया जास्त हे झालेलं आहे. मग कशाला कास्टिंग कंपनी. मग चित्रपटासाठी जसं रोहन मापुसकर सर आहेत ते करतायत. हिंदीमध्ये आहेत मुकेश छाबरा वगैरे, भरपूर त्यांनी हे केलेलं. हिंदीमध्ये बाकी पण मराठीमध्ये एवढंच आहे. त्याच्याकरता आहेत की, आणि कास्टिंग डिरेक्टर पण आता जसं मला जसं सोहम देवधर आहे, तो समजा क्रिएटिव्ह होता. सोहम देवधर काही कास्टिंग मध्ये नव्हता, पण तो क्रिएटिव्ह मध्ये होता. 5-6 जण जे आहेत तेच करतायत कास्टिंग, त्याच्यावरती सगळं चाललंय. पण स्ट्रीमलाईन व्हायला आय थिंक एखादी जर का कास्टिंग एजन्सी खरंच निर्माण झाली, जी नेसेसरी नाही आहे ना की फक्त मालिका क्षेत्रातच काम कार्यरत आहे, ती नाटक, मूव्हीज, नाटक हा विषय कास्टिंगचा विषय नाही. मला विचार कास्टिंगचा विषय नाही. प्रिंट शूट, ऍडव्हर्टाईज आणि मालिका हे ठीक आहे. पण मला काय विचारायचं की ऑडिशन मध्ये बघितलं का, म्हणजे काय बघितलं जातं? हाच मलाही आजतागायत 9 वर्षात पडलेला प्रश्न आहे की 1 मिनिटाची ऑडिशन बघून तो आर्टिस्ट चांगला आहे का वाईट आहे हे कसं ठरवतं. माझं काम काय, मी तर ठरवत नाही. मी एक मीडिएटर आहे, माध्यम आहे, चॅनल पण नाही. प्रोडक्शन आणि आर्टिस्ट यांच्यामधला मी एक दुवा. माझं काम काय, मला एक बोर्ड आला, त्या बोर्डमध्ये 10 आर्टिस्ट आपल्याला पाहिजेत. मी माझ्या डोक्याने मी हा विचार करू की ओके या कॅरेक्टरसाठी हा जातोय, हे 5 पुढे पाठवणार. मग माझ्या पुढे कोणती क्रिएटिव्ह आहे, प्रोडक्शन आहे, तो त्याच्या पद्धतीत पहिले लुक वाईज काय आहे ते बघणार. मग तिकडनं जाणार चॅनल ग्रुपवरती, जिथे चॅनल EP किंवा चॅनल क्रिएटिव्ह जे असतील ते. मग त्याचं पुन्हा काय पद्धतीत आहे ते मी असं करून शेवटपर्यंत PPT मध्ये एकच जातो. जे काय 20-25 खालनं गाळण लावून आणलेली असते, ऍक्च्युअल PPT मध्ये एकच जातो वरती. आणि मग चॅनलकडनं दुसरं नको, हा नको, आपण हा नको. हे बेलकर्व आहे. मी कारण असं ऐकलंय की काही, आता मला खरंच नाही माहिती, खोटंही असू शकतं की काय नाही रे, पहिले 3-4 वाक्य ऐकतात आणि त्याच्यावरनं त्यांना कळतं की हा 3-4 वाक्यात एक कॉन्फिडन्स लेवल कसा दिसतो ते बघणं. माझ्या मते इथे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी प्रोसेस असेल, असूच शकते. म्हणजे मला मंदार सरांचं आठवत आहे, कारण की मी हा प्रश्न मंदार सरांना विचारला होता फुलपाखरूची ऑडिशन दिल्यानंतर किंवा देत असताना. आणि माझा कॉन्फिडन्स म्हणजे
कितीतरी फूट किंवा मीटर वगैरे खाली गेलं असेल जमिनीच्या ते बघितल्यानंतर. पण ते म्हणजे ठीक आहे, ते जुळून आलं. पण ऑडिशन साधारणपणे देत असताना आपण आपली नजर वगैरे फिरवतो ना, सो तसं करत असताना आता इथे जर का कॅमेरा लागलाय, सरांची एक प्रोसेस असायची की ते सर कॅमेराच्या खाली स्टूल मांडून ते बसायचे. ओके रेडी बाबा, ऍक्शन. आणि डोळे बंद केले ते. म्हणून मी मंदार सरांना विचारलं होतं की एकदा जेव्हा नंतर कधीतरी आपण असेच काहीतरी आय गेस 100व्या का 200व्या एपिसोडची पार्टी होती का असं काहीतरी, आणि मी मंदार सरांना विचारलं होतं की सर त्यावेळेस तुम्ही नक्की म्हणजे काय, तुम्ही ऍक्शन तर म्हणालात आणि मी बोलायला लागलो पण तुम्ही बघत नव्हता, मग म्हणजे काय, व्हेन यू लुक ॲट अन ऑडिशन किंवा तुम्ही ऑडिशनला जेव्हा बसलेले असतात तेव्हा तुमचं लक्ष कशावरती असतं? ते म्हणाले सूर. सो तू जे म्हणालास ना की पहिले 3-4 वाक्य ऐकून तेव्हा कदाचित ते सूर शोधतायत की हा सूर जर मला सापडला तर मग हा माझं पात्र करू शकतो का जे माझ्या डोक्यात आहे, किंवा आम्ही जे व्हिज्युअलाइज करतोय आता. पण हे मलाही पडतं ऍक्च्युली. 2 वाक्यात नट कळतो, ऍक्च्युली कळतो. कदाचित आपलं वेगळं दुमत असेल ह्या बाबतीत, पण 2 वाक्यातच नट कळतो. अरे पण नट कळतो हा मुद्दा वेगळा आहे की ते, पण ते कॅरेक्टर नट आहेस म्हणून तू त्या कॅरेक्टरला गेलाच जाशीलच असं नाही ना. मग तिथे लुक बघितला जातो ना. दॅट इज अ गुड क्वेश्चन. नाही आणि नाही म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आता ह्याने पिरतीचा वणवा उरी पेटला मध्ये जे कॅरेक्टर केलं होतं त्या कॅरेक्टरसाठी ह्याने नॉर्मल ऑडिशन दिली असती तरी त्याला त्या पात्रामध्ये व्हिज्युअलाइज करणं हे स्किल त्या दिग्दर्शकाचं हो. ते दिग्दर्शकाचा क्रिएटिव्ह. मी तेच म्हणतो ना, आम्ही हा जसं याने म्हणाला की पहिले 3-4 वाक्यात, पण पहिल्या 1-2 वाक्यात जर आणि पाणी आलं ना मी पुढे जातच नाही. अरे हा वेगळाच मुद्दा. दुसरी गोष्ट, साधारण त्या 30 सेकंदात 40 सेकंदात तुझी बॉडी लँग्वेज, तू किती इज आहेस, तुझा साधारण केवढा कॉन्फिडन्स लेवल हेच बघितलं जातं. आणि त्याच्यावर फक्त ठोकताळे मांडले जातात. असं कोणी कधी आंबा कितीही बाहेरनं सुंदर दिसला तरी तो आतून कसा निघेल कोणी सांगू शकत नाही. तसाच हा प्रकार आहे. मला वाटतंय की हा कास्टिंग किंवा हे कास्टिंग परफेक्ट आहे. आणि असं एक लीड सोडले आपण आणि अँटागोनिस्ट प्रोटॅगोनिस्ट सोडले तर उरलेल्या पात्रांना किती वजन असतो मालिका क्षेत्रामध्ये. मग तिथे लुक बघितला जातो. येस, फॅमिलीमध्ये हे फॅमिली मेंबर, हा बाबा भाऊ, माझा पण भाऊ असाच असता किंवा एक बहीण हेच असतं, एवढं सिम्पल आहे. आणि बाकी आता तो डिरेक्टरचा कॉल, चॅनलचा कॉल, ते काय पद्धतीत त्या आमचं काम कास्टिंग सजेस्ट करणं आहे. आम्हाला जे योग्य वाटतात ते साधारण आमच्याकडनं सांगतो आम्ही की हे 10 जण जात आहेत, हे 10 जण जात आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही गाणी पहिले लावणार. मग माझं तुझ्याबरोबर रिलेशन कसं आहे याच्यावरती पहिला फिल्टर मीच लावतो. मग माझ्याकडनं पुढे गेल्यानंतर मग तुझं त्या क्रिएटिव्हशी कधी प्रोडक्शनच्या जर काही वाजलं असेल तर तो दुसरी चाळणी किंवा फिल्टर तिथे लावणार. मग तिकडनं तो पुढे चॅनल ग्रुप पर्यंत जाणार. आणि मग चॅनल ग्रुपमध्ये एक वेगळाच प्रकार असू शकतो त्यांच्या पद्धतीत, कारण त्यांना ते प्रॉडक्ट विकायचं आहे, त्याच्यातनं त्यांना पैसे कमवायचे, त्याच्यात त्यांना ऍडव्हर्टायझर्स हवेत. मग त्याला तिथे फेस व्हॅल्यू पाहिजे. मग तिथे विश्वास नवरे 4थ्या फळीत असून दे किंवा 3ऱ्या फळीत असून दे, मग तिथे चेतन वडनेरेलाच घ्या, हर्षदा ताईलाच घ्या. ऑब्व्हियसली त्यांना ते विकायचं आहे ना, प्रोडक्शनला ते पैसे देत आहेत ना तेवढे. तर त्यांना जर त्याच्यातनं काही पैसा मिळाला तरच ते बरोबर. अगेन ती गणित पुन्हा आली TRP वरती. आणि हे सगळं असं आहे ना की इथे याच्यामध्ये वेळच नाहीये. जेवढं डायरेक्टर जास्त फुटेज काढेल एका दिवसात, 21च्या जागी 30 मिनिटं काढली, तो ग्रेट डिरेक्टर. तर मग अशा वेळेला जे रेग्युलर काम करणारेच त्यांना सातत्याने कामं का मिळतात, तर हेही त्यामागचं कारण आहे. भले मी NSD वाले पण बघितलेत, मी नावं घेऊ नये, MT वाले पण बघितलेत आणि वेगवेगळ्या अकॅडमी वाले पण बघितलेत. 1 ने 2 वाक्य सुद्धा बरोबर घेऊ शकत नाही. त्यापेक्षा न शिकलेले किंवा थिएटर बॅकग्राऊंड करून आलेले जे असतात ना ऍक्च्युअल, हे उत्तम काम करून जातात. काय करत मग अशा वेळेला नाही संधी मिळाली जाते. संधी एकदाच तुम्हाला दार देत थोडा, 1दा 2दा 3दा मी कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून पाठवेल, पण रोज संध्याकाळी माझ्याकडे फीडबॅक येतोच आहे तुझा की आज पाठवलेला तू आर्टिस्ट जो आहे हा NG आहे, उत्तम आर्टिस्ट आहे, तो माणूस म्हणून कसा आहे, हे सगळेच फीडबॅक. कारण प्रत्येक प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शनची 1-2-4 माणसं पेरलेली असतात. तुम्ही काय करताय, कोणी तुम्ही म्हणजे सगळेजण इन्क्लुडिंग इच अँड एव्हरी पर्सन, हे सगळे रिपोर्ट सगळ्यांपर्यंत जात असतात. म्हणून सगळ्यात पहिले अभिनयात यायचं असेल तर एक माणूस म्हणून तुम्ही उत्तम असायला पाहिजे, पाठांतर उत्तम पाहिजे आणि जरा स्वतःवरती काम करून स्वतः चांगले कसे दिसाल याच्याकडे बघा. अभिनय येतो. माझ्याकडे बघू नकोस, मला वाटलं होतं म्हणजे ही माझी स्वतःची मतं झाली आणि मी या पद्धतीत चालू. वा. सो अशा रीतीने म्हणजे जस्ट एक सांगू इच्छितो की हा आपला 4थाच पॉडकास्ट आहे, 7वा भाग आहे.
ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एका इंटरव्ह्यूअरचाच इंटरव्ह्यू आपण घेतलेला आहे अशा पद्धतीने. नाही पण महत्वाचे प्रश्न होते जे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. कारण हे ऍक्च्युली खरंच खूप प्रश्न येतात आणि हे आपण बाहेर हिंडत असताना खरंच याच्याबद्दल बोललं जातं. सो माझ्यामध्ये तुमचा एक इंटरव्ह्यू झाला पण होता, पण आय थिंक ह्याच्याशी रिलेटेड आपण तुमचा एक वेगळा कदाचित केला पाहिजे. आता आपण कॉन्सन्ट्रेट आपल्या गेस्टवरती, गेस्ट नाहीये मित्र आपल्या मित्रांवरती करूया. थोडा आपण ब्रेक घेऊया 1-2 मिनिटाचा. काय तुम्हाला काही गिफ्ट्स द्यायचे आपल्याला, सो त्याच्यामुळे ते जरा आम्ही त्याची जुळवा करतो. एक छोटासा ब्रेक घेऊ. सो आपले पहिले गिफ्टिंग पार्टनर्स आहेत कल्याणच्या महिला गृह उद्योजक आहेत अन्नपूर्णा फूड्स म्हणून. त्यांच्याकडनं एक ड्राय स्नॅक्स. अरे वा वा. हॅपी सेंटेड बिगिनिंग्स फ्रेग्रन्स ब्रँड आहे, 52 वर्ष जुना आहे डोंबिवलीचा. त्यांच्याकडनं ही एक आठवण भेट. थँक्यू सो मच. थँक्यू. हॉटेल अमराई 69 जे भिवरी रोड म्हणजे पुणा भिवरी रोड आणि खेड शिवापूर टोल नाका आहे, त्याच्या आधी त्यांचे हॉटेल आणि आहे. तर त्यांच्याकडनं एक एलिट मेंबरशिप कार्ड लाईफ टाईम आहे जे फूड आणि तिकडच्या स्टे साठी तुम्हाला त्यांनी दिले. अरे वा. अरे वा. तिकडची पिकनिक प्लॅन करशील. ऑरा इसेन्शियल्स बॉडी आणि बाथ केअर मध्ये आहेत. दिव्यांग वैद्य म्हणून आपल्या क्षेत्रातले आणि पुण्यावरनं ते सगळा ब्रँड त्यांचा ऑपरेट करतात. त्यांच्याकडनं आठवण. ऑल द बेस्ट दिव्यांग. आपले 5वे गिफ्टिंग पार्टनर आहेत तुमच्याच नाशिकच्या पल्लवी ठाकरे म्हणून ऍडव्होकेट आहेत आणि त्यांनी हे टँगल टेल म्हणजे लोकरीपासून ते महिला उद्योजीकरण आणि सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधी, तो त्यांच्याकडनं हे तुम्हाला एक आठवण भेट. फारच गोड आहे. अगदी शॉर्ट नोटीस वरती आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही आला त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि होईलच आपली परत एकदा भेट.